डीमार्ट आणि राधाकिशन दमाणी, शांत, साध्या पण अत्यंत प्रभावी यशाची कहाणी. मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीची कथा पाहूया ज्यांचं नाव नेहमी प्रकाश झोतात नसतं, पण ज्यांच्या कामाचा परिणाम लाखो भारतीयांच्या रोजच्या जीवनावर होतो. ही आहे डीमार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी यांची कथा. संयम, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि दीर्घकालीन विचारसरणी यांचं उत्तम उदाहरण. शांत स्वभाव पण स्पष्ट आणि मोठी दृष्टी. राधाकिशन दमाणी यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्याकडे ना मोठं शैक्षणिक पार्श्वभूमी होती, ना सुरुवातीपासून मोठा व्यवसाय, पण त्यांच्याकडे होतं तीक्ष्ण निरीक्षण, शांत विचार आणि अपार संयम. त्यांनी सुरुवात केली बॉल बेअरिंग व्यवसायातून आणि नंतर प्रवेश केला शेअर मार्केटमध्ये, जिथे त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. शांत, संयमी आणि दीर्घकालीन दृष्टिकोन असलेला गुंतवणूकदार. त्यांचा मूलभूत सिद्धांत स्पष्ट होता: घाई करू नका, निरीक्षण करा, समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. डीमार्टची कल्पना, ग्राहकाच्या मनाचा अचूक अभ्यास. एक साधा पण प्रभावी प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला: भारतीय कुटुंबांना खरंच काय हवंय? उत्तर स्पष्ट होतं: किफायतशीर किंमत, विश्वसनीय गुणवत्ता, सतत उपलब्धता. याच विचारातून 2002 मध्ये डीमार्टचा जन्म झाला. त्यावेळी अनेकांनी शंका व्यक्त केली: मोठ्या रिटेल चेनसमोर हा मॉडेल टिकणार नाही, डिस्काउंट मॉडेल दीर्घकाळ चालत नाही. पण दमाणींनी कोणतीही प्रतिक्रिया नाही दिली. ते फक्त शांतपणे आणि सातत्याने काम करत राहिले. सुरुवातीची आव्हानं, संयमाने घेतलेली पावलं. मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा, पुरवठादारांचा विश्वास जिंकणे, ग्राहकांची सवय बदलणे, कमी मार्जिनमध्ये नफा टिकवणे, जलद विस्तार टाळून स्थिर वाढ निवडणे. डीमार्टने कधीही ग्लॅमर, जाहिरात किंवा दिखावेपणावर भर नाही दिला. दमाणींचा व्यवसाय सूत्र अत्यंत साधं होतं: कमी खर्च, कमी किंमत, जास्त ग्राहक, टिकाऊ नफा. एक महत्त्वाची गोष्ट, त्यांनी कंपनीवर कर्जाचा आधार घेतला नाही. प्रत्येक नवीन स्टोअर उघडण्यापूर्वी विद्यमान स्टोअर नफा कमावताय याची खात्री केली. डीमार्टची यशोगाथा, विश्वासावर उभा राहिलेला ब्रँड. हळूहळू ग्राहकांनी डीमार्टचा अनुभव घेतला. कमी किंमत, विश्वसनीय प्रदाते आणि घरगुती गरजांवर लक्ष. डीमार्ट फक्त एक सुपरमार्केट राहिलं नाही, तो झाला भारतीय कुटुंबांचा बजेट पार्टनर. 2017 मध्ये डीमार्टचा IPO आला आणि तो भारतातील सर्वात यशस्वी IPOपैकी एक ठरला. यशाच्या त्या क्षणीही दमाणींचा स्वभाव बदलला नाही. ना दिखावा, ना प्रसिद्धी, फक्त शांत समाधान. या कथेतून मिळणारे महत्त्वाचे धडे: शांत राहूनही मोठं यश मिळवता येतं. आवाज मोठा असणं आवश्यक नाही. जमिनीवर राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे. स्पर्धेपेक्षा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं महत्त्वाचं आहे. कर्जावर वेगाने वाढण्यापेक्षा नफा आधारित स्थिर वाढ अधिक टिकाऊ असते. ग्राहकांच्या खऱ्या गरजा समजून घेतल्या तर यश आपोआप येतं. संयम, प्रामाणिकपणा आणि सातत्य म्हणजे दीर्घकालीन यश. राधाकिशन दमाणी यांचा प्रवास आपल्याला एक स्पष्ट संदेश देतो: तुम्ही कुठून सुरुवात करता हे महत्त्वाचं नाही, तुमचा विचार आणि दृष्टिकोन तुम्हाला कुठे नेतो हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, स्वप्न मोठी ठेवा, काम शांतपणे करा आणि परिणाम स्वतः बोलू द्या. कारण सातत्य ठेवलं तर तुमच्या आयुष्यातही एक डीमार्ट मोमेंट नक्की येईल.